नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर. गणित म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनात भीती येते, पण घाबरू नका, कारण आज आपण शिकणार आहोत गणित भाग 1 मधील अतिशय महत्त्वाची आणि थोडी अवघड वाटणारी संकल्पना, ती म्हणजे वर्ग समीकरणे पूर्ण वर्गमूळ सोडवा. विशेष म्हणजे ही पद्धत कायम गोंधळात टाकते, म्हणून आज आपण या दोन वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणे तुम्हाला अगदी सोपे जाईल. मग वही आणि पेन हातात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पण सोडवा. पद्धत क्रमांक 1. पहिले गणित. x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. फर्स्ट स्टेप. x वर्ग अधिक 2x वजा 5 इकडे अधिक 5 नंबर 1. पुढे सूत्र. तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले xचा सहगुणक कंस वर्ग. 1/2 इथे xचा सहगुणक 2 दिसतोय, म्हणून 2 कंसाचा वर्ग. पुढे 2 2 कॅन्सल, म्हणून 1चा वर्ग. उत्तर 1. पुढची स्टेप. दोन्ही बाजूत समीकरणाच्या दोन्ही बाजूत 1 मिळवून समीकरणाच्या दोन्ही बाजूत 1 मिळून समीकरण x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 5 अधिक 1. पुढे x वर्ग वर्गमूळ x अधिक 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 1चं वर्गमूळ 1 कंस वर्ग. 5 आणि 1 6. पुढे दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन x अधिक 1 बरोबर अधिक वजा वर्गमुळात 6. म्हणून x बरोबर धन आहे, केल्यानंतर अधिक वजा वर्गमुळात 6 वजा 1. म्हणून उत्तर वर्गमुळामुळे x बरोबर वर्गमुळात 6 वजा 1 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 6 वजा 1. म्हणून वर्ग सोडवण्यामुळे वर्गमुळात 6 वजा 1 आणि वजा वर्गमुळात 6 वजा 1 आहेत. पद्धत दुसरी. पुढे जर x वर्ग अधिक 2x पुढे अधिक k बरोबर x अधिक a कंस वर्ग. जर x वर्ग अधिक 2x अधिक k बरोबर x अधिक a कंस वर्ग, तर x वर्ग अधिक 2x अधिक k विस्तार a अधिक b कंस वर्ग विस्तार x वर्ग अधिक 2ax अधिक a वर्ग. सहगुणक तुलना करून सहगुणकांची तुलना करून 2 बरोबर 2a 2 बरोबर 2a म्हणून 2/2 बरोबर a बरोबर 1 आणि k बरोबर a वर्ग. k बरोबर a वर्ग. k बरोबर a ची किंमत मिळाली 1. 1चा वर्ग म्हणून k बरोबर 1. पुन्हा पहा, जर गणित आहे
दुसरी पद्धत एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 वर 0. जर एक्स वर्ग अधिक 2x अधिक k बरोबर x अधिक 1 कंस वर्ग, तर हे एक्स वर्ग अधिक 2x या ठिकाणी, नंतर k, नंतर फॉर्म्युला एक्स वर्ग अधिक 2x अधिक k, एक्सपांड विस्तार करायचा a वर्ग अधिक 2a अधिक b वर्ग म्हणजे x वर्ग अधिक 2ax अधिक a वर्ग. नंतर सहगुणांची तुलना करून इथे 2 आहेत, इथे 2a आहेत म्हणून 2 बरोबर 2a म्हणून a बरोबर 2/2 म्हणून a बरोबर 1 आणि इथे k आहे, k बरोबर a वर्ग म्हणून a ची किंमत मिळाली इकडे 1, x वर्ग 1. x वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 1 आणि वजा 5 दोन्ही बाजू अधिक 1 वजा 1 मिळवायचे. हा ग्रुप हा एवढा ग्रुप एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स अधिक 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 एक्सचा वर्ग 1 कंस वर्ग वजा 1 वजा 5 वजा 6 बरोबर 0. पुढे एक्स अधिक 1 कंस वर्ग बरोबर हे वजा 6 बाहेर आले अधिक 6. पुढे दोन्ही बाजू वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन एक्स अधिक 1 बरोबर अधिक वजा वर्गमुळात 6. पुढे एक्स बरोबर अधिक वजा वर्गमुळात 6 हे अधिक आहेत, इकडे वजा 1 म्हणून एक्स बरोबर एकदा अधिक वर्गमुळात 6 वजा 1 आणि वजा वर्गमुळात 6 वजा 1 म्हणून वर्ग समीकरणामुळे वर्गमुळात 6 वजा 1 आणि वर्गमुळात 6 वजा 1 आहेत. गणित दुसरं पद्धत पहिली 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. या ठिकाणी 9 सहगुणक आहे, तो घालण्यासाठी या ठिकाणी समीकरणाला 9ने भागून नऊ गेले y वर्ग वजा 12/9y अधिक 2/9 बरोबर 0. ते संक्षिप्त रूप y वर्ग 3 चौक 12 3 त्रिक 9 y अधिक 2/9 बरोबर 0. y वर्ग वजा 4/3 y बरोबर वजा 2/9. सूत्र तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले yचा सहगुणक कंसाचा वर्ग 1/2 yचा सुगुणक वजा 4/3 कंस वर्ग बरोबर 2 के 2 2 दुणे 4 वजा 2/3 कंस वर्ग म्हणून वजा 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले yचा सुगुणक कंस वर्ग सूत्र वापरलं 1/2 गुणिले yचा सुगुणक वजा 4/3 2 के 2 2 दुणे 4 वजा 2/3 वजा 2चा वर्ग धन 4 3चा वर्ग 9 उत्तर 4/9. या ठिकाणी सगुणक 9 असल्यामुळे समीकरण 9ने भागून 9 गेले 12/9 2/9. इथे संक्षिप्त क्रिया 3 चौक 12 3 त्रिक 9 पुढे अधिक इकडे या ठिकाणी वजा 2/9. तिसरे पद 1/2 yचा सुगुणक वजा 4/3 2 दुणे 4 वजा 2/3 कंस वर्ग 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9. पुढे समीकरणाच्या दोन्ही बाजूत 4/9 मिळवून आपलं मूळ समीकरण आहे y वर्ग वजा 4/3y अधिक 4/9 बरोबर वजा 2/9 आणि अधिक हे 4/9. पुढे yचे वर्गमूळ
वाय वर्गाचं वर्गमूळ वाय वजा अधिक वजा 4चं वर्गमूळ 2 9चं वर्गमूळ 3 कंसाचा वर्ग बरोबर दोघांचे समान वजा 2 अधिक 4 छेद 9. पुढची स्टेप वाय वजा 2/3 कंस वर्ग 4तून 2 गेले 2/9. पुढे दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन पुढे वाय वजा 2/3 बरोबर अधिक वजा 2चं वर्गमूळ 3 9चं वर्गमूळ 3 पुढे वाय बरोबर अधिक वजा वर्गमुळात 2/3 हे वजा इकडे अधिक 2/3 वाय बरोबर वर्गमुळात 2 अधिक 2 छेद समान 3 आणि वाय बरोबर वजा वर्गमुळात 2 अधिक 2 छेद 3 म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वर्गमुळात 2 अधिक 2 छेद 3 आणि वजा वर्गमुळात 2 अधिक 2 छेद 3 आहेत. पद्धत दुसरी 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. इथे सगुणक 9 आहे. समीकरण 9ने भागून 9ने भागल्यानंतर y वर्ग वजा 12/9 इथे y अधिक 2/9 बरोबर 0. 3ने भाग संक्षिप्त क्रिया y वर्ग 3 चौक 12 3 त्रिक 9 y अधिक 2/9 बरोबर 0. जर y वर्ग वजा 4/3y अधिक k बरोबर y अधिक a कंस वर्ग तर y वर्ग वजा 4/3y अधिक k विस्तार a अधिक b कंस वर्ग y वर्ग अधिक 2ay अधिक a वर्ग. नंतर सहगुणक तुलना करून सहगुणकांची तुलना करून वजा 4/3 बरोबर 2a वजा 4/3 बरोबर 2a y कॅन्सल म्हणून वजा 4/3 गुणिले 1/2 बरोबर a. 2 दुणे 4 म्हणून 2/3 बरोबर a. ची किंमत आपल्याला वजा 2/3 आणि इथे k बरोबर a वर्ग k बरोबर a वर्ग k बरोबर ची किंमत आपल्याला वजा 2/3 वजा 2/3 कंस वर्ग म्हणून k बरोबर वजा 2चा वर्ग धन 4 आणि 3चा वर्ग 9 4/9. पुढे आपले मूळ समीकरण त्यात अधिक वजा करून y वर्ग वजा 4/3y अधिक 4/9 वजा 4/9 शेवटचं पद अधिक 2/9 बरोबर 0.
ग्रुप केला मी ते वर्गमूळ वाय तुलना केली वजा अधिक वजा 4चं वर्गमूळ 2 9चं वर्गमूळ 3 कंसाचा वर्ग वजा दोघांस बेस पाया समान वजा 4 अधिक 2 छेद 9 बरोबर 0. वाय वजा 2 छेद 3 कंसाचा वर्ग वजा 4 वजा 2 वजा 4 अधिक 2 वजा 2 छेद 9 बरोबर 0. वाय वजा 2 छेद 3 कंसाचा वर्ग बरोबर वजा इकडे अधिक अधिक होणार 2 छेद 9. दोन्ही बाजू वर्गमुळे घेऊन वर्गमुळानंतर वाय वजा 2 छेद 3 बरोबर अधिक वजा वर्गमुळात 2 आणि 9चं वर्गमूळ 3 वाय वजा 2 छेद 3 बरोबर अधिक वजा वर्गमुळात 2 आणि 9चं वर्गमूळ 3 वर्गमुळात 2 छेद 3. वाय वजा 2 छेद 3 बरोबर अधिक वजा वर्गमुळात 2 छेद 3. पुढची स्टेप वाय बरोबर अधिक वजा वर्गमुळात 2 छेद 3 हे वजा इकडे अधिक 2 छेद 3 वाय बरोबर अधिक वर्गमुळात 2 अधिक 2 दोघांचे समान म्हणून 3 आणि वजा वर्गमुळात 2 अधिक 2 छेद 3 म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वर्गमुळात 2 अधिक 2 छेद 3 आणि वजा वर्गमुळात 2 अधिक 2 छेद 3 आहेत.